मित्रांनो, मुंबई ते कोल्हापूर प्रवास करणाऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. प्रवाशांची वाढती गर्दी पाहता मध्य रेल्वेने मुंबई ते कोल्हापूर दरम्यान विशेष एक्सप्रेसच्या 6 फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्यांचे वेळापत्रक, तारखा आणि त्याचे थांबे काय आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी ईशान आणि तुम्ही पाहत आहात ट्रेन लव्हर्स आय.एम. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, गाडी नंबर 01029 ही गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईवरून दुपारी 2:30 सुटणार आहे. तर दुसऱ्या दिवशी पहाटे 4:20 ही गाडी छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूरला पोहोचणार आहे. ही गाडी 13, 18 आणि 20 फेब्रुवारी 2026 रोजी सुटेल. तर परतीच्या प्रवासामध्ये गाडी नंबर 01030 ही गाडी कोल्हापूरहून दुपारी 3:55 सुटणार आहे. तर दुसऱ्या दिवशी पहाटे 4:05 ही गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईला पोहोचणार आहे. ही गाडी 14, 19 आणि 21 फेब्रुवारी रोजी कोल्हापुरातून सुटणार आहे. मित्रांनो, ही गाडी दादर, कल्याण जंक्शन, लोणावळा, पुणे जंक्शन, जेजुरी, लोणंद जंक्शन, सातारा, कराड, किर्लोस्करवाडी, सांगली, मिरज जंक्शन अशा रेल्वे स्टेशनवरती थांबणार आहे. आणि मित्रांनो, ही गाडी कोल्हापूर ते मुंबई या प्रवासादरम्यान ठाणे या रेल्वे स्टेशनवरती सुद्धा थांबणार आहे. मित्रांनो, या ट्रेनला तुम्हाला थर्ड एसी, स्लीपर आणि जनरल असे डबे मिळतील. त्यामुळे तुम्ही तुमच्या सोयीनुसार आरक्षण करू शकता. आणि मित्रांनो, या गाडीचे बुकिंग आता IRCTCच्या अधिकृत वेबसाईट आणि इतर सर्व रेल्वे आरक्षण केंद्रावर सुरू झाले आहे. जर तुम्ही या तारखांना प्रवासाचा प्लॅन करत असाल तर लवकरात लवकर तुमचे तिकीट बुक करा. तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच रेल्वेच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.